नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 जाहिरात आली 1539 जागांसाठी. आता तलाठी भरतीबरोबरच गट क चे इतर पण ज्या जाहिराती आलेल्या आहेत, जसं की AMI RTO असेल किंवा टॅक्स असिस्टंट असेल, टेक्निकल असिस्टंट असेल किंवा क्लर्क असेल, या सगळ्याच पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की मुदतवाढ पण काय, कारण बऱ्याच जणांचे कॉल येत होते. 31 जुलै लास्ट डेट असं वाटत होतं, पण 31 जुलै ही तुम्हाला एक्झाम सेंटर निवडण्यासाठी लास्ट डेट होती. म्हणजे कुणाला, ज्या विद्यार्थ्यांनी पहिले फॉर्म भरले होते त्यांना एक्झाम सेंटर निवडण्यासाठी 31 जुलै लास्ट होती. पण ज्या विद्यार्थ्यांनी नंतर फॉर्म भरले, आय थिंक 16 जुलैच्या नंतर, त्या विद्यार्थ्यांना मात्र फॉर्म भरतानाच एक्झाम सेंटर विचारलं जात होतं. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला. मग आता परीक्षा सेंटर निवडण्याची डेट संपली, 31 जुलै आहे. आता दुसरा मुद्दा आहे की ज्यांनी परीक्षा सेंटर निवडलंच नसेल त्यांना ते ऑटोमॅटिक परीक्षा सेंटर देतील, आता तुम्हाला काही करता येणार नाही. त्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे की तलाठी भरती संदर्भात काही जागा वाढल्यात का, वाढल्या असेल तर जागा परत परीक्षा फॉर्म भरला वाढ होईल का, या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. सध्या सोशल मीडियामध्ये भरपूर मेसेज येत आहे आणि बऱ्याच जणांचे मेसेज आणि कॉल आमच्यापर्यंत आले. आता सुरुवातीलाच सांगतो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, बाकी मी पुढे बोलतोच तुम्हाला काय आहे. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी करत असतो, तशी आत्ता पण करत आहे. तलाठी भरतीची जाहिरात आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये ही बॅच आपण चालू केली आहे. सेपरेट टीम तुम्हाला इथे प्रत्येक विषय घेऊन समोर येणार आहे. तुम्हाला फी 2,999 कंटिन्यू 30 ठेवलेली आहे. सो ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला फ्रीमध्ये स्टेट बोर्डची बॅच आणि 100 टेस्ट सिरीज आहे. 1000 प्लस प्रॅक्टिस टेस्ट आहे. फ्री PYQ बॅच आहे. अनुभवी शिक्षकांकडनं पूर्ण अभ्यासक्रम वेळेत शिकवला जाणार आहे. 5 ऑफलाईन टेस्ट तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही घेणार आहोत. PDF आणि PPT स्वरूपातल्या नोट्स आहे. रिव्हिजन डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे. हे सगळं तुम्हाला इथे टीमद्वारे, म्हणजे एकच जण शिकवत नाहीये, तर प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी एकच जण सगळे विषय शिकवतो, शक्यच नाही. 8 विषय तुम्हाला शिकवायचे म्हटलं तर प्रॉपर अनालिसिस करावंच लागेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे, टॉपिक महत्वाचे कोणते बघायचे, अनालिसिस करायचं आहे. बरेच मार्केटमध्ये बुक्स आहेत, सगळे टॉपिक कव्हर होतात का ते पण बघायचं आहे. स्टेट बोर्ड पण आहे, स्टेट बोर्डचे PYQ, काही प्रश्न बघा डायरेक्ट स्टेट बोर्ड मधून पण आलेली आहेत. सो तोही संदर्भ घ्यावा लागतो. त्यासाठी सेपरेट टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि त्यांचे डेमो सुद्धा अवेलेबल आहे. बॅच चालू झालेली आहे. ज्यांना घ्यायची त्यांनी खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, 22 जुलैला ही नवीन जाहिरात ऍड झाली होती, ज्यामध्ये तुम्हाला तलाठी भरतीचे 1539 पद त्यांनी ऍड केले आणि कोणताही पदवीधर इथे फॉर्म भरू शकत होता. आता यामध्ये तुम्हाला डेट पण वाढवून दिली 5 ऑगस्ट पर्यंत. आता ही तलाठी भरतीसाठी किंवा तलाठी भरतीबरोबर आलेल्या इतर पदांसाठीच नाही आहे, तर त्यांनी वरती मेन्शन केलंय बघा, सदर शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे याच्या पहिले जे पदांसाठी जाहिरात आली होती, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर आणि AMI साठी, त्यांना सुद्धा ही डेट वाढवून देण्यात आलेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरणं बाकी असेल त्यांनी 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला तरी चालणार आहे. टोटल जाहिरात झाली बघा 5,707 पदांची. आता रिसेंटली सोशल मीडियाला बघा हे सगळीकडे फिरत आहे. ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदाचे एकूण 1696 जागाकरिताचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहे. आता टोटल हे आहे म्हणजे काय, पहिले तर ऑलरेडी ऍड आली 1539 ची आणि असं म्हटलं जातं 157 पदं अजून ऍड होऊन टोटल ऍड 1696 पदांची होणार आहे. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती असेल, तलाठी भरती करताना याच्या अगोदर 1700 पदांची भरती होणार असं महसूल मंत्री पण बोलले होते. मग 1700 पदांच्या जवळपास हे पद आणून ठेवली 1696. आता हे 157 पदं वाढली आहे, हे फक्त मागणी पत्र गेल्याचं बोललं जाते, पण हे किती खरं किती खोटं, कारण ऍक्च्युअली MPSCने अजून याबद्दल काही खुलासा केलेला नाहीये. तो MPSCचा खुलासा येईल तेव्हा कळेल, पण शक्यता आहे की हे पदं वाढले जाऊ शकतात आणि 1696 पदांची जाहिरात ही येऊ शकते. म्हणजे पदं वाढून ही जाहिरात 1696 पर्यंत किंवा ही पदं एवढी वाढून जाऊ शकतात. ओके, तसं MPSCने म्हटलंय, याच्यात अजून वाढ होऊ शकते का, शक्यता फार कमी आहे. 1700 पदांची जाहिरात येण्यासाठीच हा सगळा आतापर्यंत काय म्हणूया आपण की आपण सगळे मागणी लावून धरली होती, पण अजून जागा वाढू शकता का, शक्यता आहे. पण आता ह्यामध्ये होईल असं नाही वाटत मला. जर वाढल्या तर कधीपर्यंत होऊ शकता, आता तुम्हाला मिळणार नाहीये. जर रिसेंटली काही तलाठीची पदं रिक्त जर झाली असेल, आता ही जाहिरात आत्ता आली, आता मागणी पत्र गेलं,
म्हणजे साहजिक आहे आतापर्यंत सगळेच तलाठी पद रिक्त आहेत, त्यांच्याबद्दलची मागणी पत्र आहे. सो अजून जागा वाढू शकतात का, तर फार कमी शक्यता आहे. त्यांनी तसं दिलेलं पण आहे बघा, ऍडमध्येच त्यांनी सांगितलं आहे की पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्र जर आलं तर त्या संवर्गाचा इथे विचार केला जाईल, त्या पदांचा विचार केला जाईल. सो चान्सेस आहे कधीपर्यंत, प्रिलिमचा निकाल लागेपर्यंत आहे, पण फार कमी चान्सेस आहे. इतर पदं वाढू शकतात, क्लर्क लेवलची पदं वाढू शकतात किंवा अजून बाकी गट कसे काही जागा आहेत ऍड होऊ शकतात का, तर शक्यता आहे. तर तुम्ही प्रोफाईलमध्ये तुमचं प्रोफाईल अपडेट करताना काळजी घ्या. तुमचं जेवढं शिक्षण आहे किंवा जेवढं तुमचा अनुभव आहे जे काय असेल तुमच्या बाबतीचं सगळी माहिती प्रॉपर भरत चला. ओके, आता यामध्ये अजून काही शंका नाही. आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला बोलतो. जागा वाढणार का, यस जागा तलाठी भरतीच्या वाढण्याची शक्यता आहे. ऑथराईज फक्त आलेलं नाहीये, फक्त सोशल मीडियाला हे फिरत आहे, लक्षात घ्या. पण दुसरं आता मी एक व्हिडिओ घेतला बघा तलाठी भरतीचा, बघा बऱ्याच म्हणजे जेव्हापासून ऍड आली ना 16 जुलैपासून तलाठीची ऍड आली त्या दिवसापासून आम्ही एमपीसीला कॉल करतो. मी पण करतो, माझ्या टीमला पण सांगून ठेवलेलं आहे कॉल करा. त्यांचे 2 नंबर आहेत, एक तर कन्सर्न टीम आणि एक हेल्पलाईन नंबर. हेल्पलाईन नंबरला कॉल करा, कन्सर्न टीमला बोला असं सांगतात. ते कशाबद्दल मी त्यांना विचारतो, कॅटेगरीनुसार जागेचं काय ऍड, कोणती ऍड बघा, कोणती ऍड कशी येते बरं ऍड मला सांगा तुम्ही. कॅटेगरी वाईज येते की उभं आरक्षण, समांतर आरक्षण, मग आपल्याला कळतं कोणाला किती जागा आहे, कोणत्या जिल्ह्यात जागा आहे, कोणी फॉर्म भरावा. जसं की दिव्यांगांना जागा दिल्या आहेत, पण दिव्यांगाच्या त्या कॅटेगरीला जागा आहे का, त्यांनी भरताना काय काळजी घ्यावी मग, किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी यांना जागा आहे का तलाठीमध्ये, रिझर्वेशन देणार आहे का, स्पोर्ट पर्सनला आहे का रिझर्वेशन, कॅटेगरी वाईज आहे का, हे कळलं पाहिजे ना. त्याला म्हणतो आपण ऍड. यांनी फक्त 1549 ऍड देऊन टाकली. मी व्हिडिओ घेतला काल परवा याच्यावरती, कालच म्हणजे हा व्हिडिओ घेतला बघा. तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा. 23 तासात 24,000 मुलांनी बघितला. आता यामध्ये ना काही असे विद्यार्थी आहेत, मला राग अजिबात नाही त्या विद्यार्थ्याचा, तो चांगलाच विद्यार्थी, मला असं काहीच म्हणायचं नाही आहे. अमोल सोनवणे म्हणून यांनी बघा 21 आवर्स पूर्वी एक कमेंट केली आहे, चांगली कमेंट आहे, काही हरकत नाही. त्यांनी मला शिकवलंय की बाबा काही पण नको घेऊ, काय तू नको ताण रे भो, ताणणार रे भो, करू दे ना पोरांना अभ्यास, कशाला तोंड वाजवतो. आता मी काय मुलं तुमची पुस्तकं हिसकून घेतले का, अभ्यास नका करू. मी तुम्हाला व्हिडिओ घेतो म्हणजे काय तुम्हाला बघणं कंपल्सरी आहे का, शासनाने असा GR काढलाय का बापू गायकवाडचा व्हिडिओ आला तुम्हाला बघावंच लागेल, नाही ना बाळा. बाळा मी तुम्हाला असं घरी येऊन आमंत्रण देत नाही, बेल वाजवत नाही, मेसेज करत नाही, कॉल करत नाही, कंपल्सरी करत नाही. GR नाही काढला, शासनाने सांगितलं, पण तू कशाला उगाच हा व्हिडिओ बघतो येऊन बरं. तुला नसेल बघायचं नको बघू. ज्यांच्यासाठी गरजेचं आहे, मी प्रत्येक व्हिडिओ असं नेहमी सांगतो की ज्यांच्यासाठी गरजेचं आहे त्यांनी बघावं. ज्यांना सगळं नॉलेज आहे, विद्वान आहात तुम्ही, तर बघायची गरज नाही ना. खाली मी कमेंट पण टाकली आहे, यावर कोणी काही बोलेल का, हा विद्वान काय म्हणतोय बघा. पण तुम्हाला माहिती ना, मग तुम्ही कशाला टाइमपास करा, युट्यूबवर येतात तुम्ही, तुमचा अभ्यास चालू ठेवा की उगाच कशाला इकडे येऊन गडबड करतात. सो याला मी म्हटलं पण, रिप्लाय पण दिलाय, बबड्या तुला नाही ना बोललो भो, तू ताण नको ना घेऊ रे. आमले कॉल येतस तर गरजू विद्यार्थ्यांना सांग तू, आता तू लय हुशार आहेस तर बस ना गप, उगाच नको उड्या हाणू. असं मी कमेंट दिली, पण त्याला रिप्लाय दिलाय आणि व्यवस्थित दिलाय. मी काय तुला असं नाही म्हटलं, फक्त एवढंच म्हणले बाळा तुला माहिती आहे ना, हा हे शब्द असे नाही वापरले, फक्त सांगण्याचा उद्देश आहे. सो याला म्हणजे असे काही आहेत आपल्यामध्ये विद्यार्थी, याला तुम्ही पण रिप्लाय दिले पाहिजे की नाही, दिले पाहिजे. मी तर दिलाय, पण तुम्ही पण द्या रिप्लाय. बघा इथे मी हा व्हिडिओ घेतला, व्हिडिओ जा आणि रिप्लाय द्या. याचं काय करायचं तुम्ही सांगा, तुम्ही पण ठरवत चला, रिप्लाय देत चला. अशा कमेंट म्हणजे काय काय होतं याने, याच्यामध्ये ना बघा 100 कमेंट आहे, 100 मध्ये 99 कमेंट खूप सुंदर आहे, बरोबर मुद्दा उचलला, बरोबर सांगितलं, आमचे प्रॉब्लेम आहे, आमचे प्रॉब्लेम आहे. बरेच विद्यार्थी म्हटले 99. तुम्हाला सर त्या 99 कमेंटकडे पहा, याच्याकडे कशाला पाहता, मला पाहायचं अजिबात नाही याच्याकडे. पण असं काय असतं माहितीये का, ते आपण आमच्याकडे ना कांदे पिकतात, कांदे कांदे म्हणजे पिकतात म्हणजे कांदे आम्ही लावतो बाबा. कांदे लावून झाले की आम्ही साठवतो चाळीमध्ये. चाळीमध्ये साठवले का, त्यात जर एक कांदा जर सडला ना, तो काढून लगेच बाहेर फेकला तर बरं. नाहीतर काय होतं माहितीये का, तो जर सडलेला कांदा मध्ये राहिला ना, हळूहळू हळू काय होतंय की पुरी चाळी सडून जाते, वास येतो वास. आणि मग असं वाटतं सगळ्या कांद्यांना की हेच खरं आहे. कोणतं, सडलेल्या कांद्याचं. अरे सडलेला कांदा काहीच कामाचा नाहीये, तुम्ही खरे होते पहिले, लक्षात घ्या. त्यामुळे माझं म्हणणं आहे की आपण वेळेस उत्तर पण द्यायला पाहिजे. पटत असेल तर तुम्ही सगळ्यांनीच, मी सांगतो, जाऊन उत्तर देऊन टाका. थोडा याच्यावर मी जास्त बोललोय, आपलं विषयांतर झालाय, पण कधी कधी हा विषय पण बोलावा लागतो. मी विषयांतर शक्यतो करत नाही, जे आहे तेच सांगत असतो, पण हरकत नाही. चला, या संदर्भात तुम्हाला मी सांगितलंय आणि या संदर्भात तुम्हाला मी त्या व्हिडिओत सांगितलं पण आहे, तुम्ही यांना कॉल करा बघा, यांना ऍड्रेसवर जाऊन भेटा पण तुम्ही, किंवा यांना बघा हे कॉलिंग नंबर आहे, त्यांना कॉल करा. हे मेल आयडी पण आहे, मेल आयडी वरती पण कॉल करा, कारण हे त्याशिवाय डिटेल ऍड देणार नाही. तो बघूया जागा किती वाढू शकतात. शक्यता तर आहे, जागा वाढू शकतात. काही शंका असेल तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. ओके, तुर्तास थांबतो. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.